नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेळीपालनामध्ये एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा राहिला किंवा सांगतो आहे. आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे, उन्हाळा वाढत चाललेला आहे. त्या हिशोबानं तुम्हाला एक विषय मांडायचा आहे की शेळीपालनामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय उन्हाळ्यातल्या दिवसामध्ये पाणी नियोजन खूप महत्त्वाचा विषय. सर्रास शेळीपालन जे करतात ना, ते माझं तर असं मत आहे की 90% आजार हे पाण्यापासून तयार होतात शेळीमध्ये. तर शेळीपालनामध्ये पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आता हे आम्ही पाण्याचं नियोजन काय केलं बघा, इथं पातेलं ठेवलं आहे, गच्च भरलं आहे, नळ आहे इथं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी पाहिजे, पाणी उष्ण नाही पाहिजे. त्यात गाभण जर शेळी असतील तर 100% पाणी थंड आणि स्वच्छ पाहिजे. थंड म्हणण्यापेक्षा पाणी स्वच्छ पाहिजे, अतिशय महत्त्वाचा विषय. आणि नळ जोडलेला आहे आणि याचं कनेक्शन इथं टाकी ठेवलेली आहे. ही टाकी, या टाकीच्या पॉईंटमधून तिथं टाकीच्या खाली कॉक केलेला आहे आणि त्या कॉकमधून चालू केला की तिथून पाणी इथं येतं आहे, असं इथं येतं आहे. आणि हे आम्ही रोजची रोज भांडं धुतो, पूर्ण स्वच्छ पाणी आहे बघा. अजिबात म्हणजे खाली कसल्याही प्रकारची धूळ नाही, माती नाही किंवा काही नाही, एकदम स्वच्छ पाणी. तर शेळीपालनामध्ये पाण्याचं जे नियोजन आहे ते अतिशय स्वच्छ आणि उत्कृष्ट पाहिजे. तर तुम्हाला शेळीपालनामध्ये कुणाला कसल्याही प्रकारचा रोगराई किंवा आजार होणार नाही आणि तुमचं जे काय शेळीचं जे पालनपोषण आहे ते चांगल्या प्रकारे होईल. तर पाणी थंडगार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वच्छ, अतिशय महत्त्वाचा स्वच्छ शब्द वापरतो, ते तुमचं पाणी पाहिजे. तर शेळीपालन तुमचं सक्सेस आहे. नाहीतर तुम्ही आपलं ओतलं आहे पाणी, 2-4 दिवस बघितलंच नाही, जाऊ द्या काय त्याला असतंय, बघा वाचायला येईल पाणी आहे की त्यामध्ये शिळं पाणी. तर त्या माती वगैरे धूळ जाऊन त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे काही विषाणू तयार होऊन म्हणजे ना असे कुठल्याही प्रकारचे आजार होऊ शकतात. तर शेळीपालनामध्ये पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. 80-90% सगळे जे आजार विकार जे शेळींना होतात ते पाण्यामुळे होतात, असं माझं मत आहे. बाकी तुमची प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या नोंदवा. तर माझं तर मत असं आहे की शेळीपालनामध्ये पाणी स्वच्छ ठेवा. त्यातल्यात उन्हाळ्याचा दिवस उन्हाळ्याचं नाही, 12ही महिने शेळीला पाणी स्वच्छ द्या प्यायला. धन्यवाद.